सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम। ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव शाम शाम। ओम शिव शिव शाम शाम। आज आपण 12 प्रवचन पूर्ण करून 13वा चालू करेल। मग ते असे ओम ईशा देवाय पोनु भीम पोमाना ऋतायु बिहारी वाजाय मृजते। हा दिव्य सोम म्हणजे सोमरस विद्वान यज्ञकर्त्याद्वारा तयार केला जात असून हा सोमरस जो आहे तो यज्ञकर्ता जो असन त्यांनी प्राप्त करायचा, तर हा मंत्रून तयार करावा लागतो। दिव्य सोमरस, दिव्य म्हणजे कसा, ज्याचा कोणी बरोबर करू शकत नाही अशा प्रकारची जी दिव्य रस आहे। सोम ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, हे जे आहे हे दिव्य सोमरस आहेत। आणि या दिव्य सोमरसापासून आपल्याला जो फायदा होतो, देवांना फायदा होतो। देव आणि मानव आपल्या जवळ का येत नाहीत, मानव आणि देवाची आपली भेट का होत नाही, हा दिव्य सोमरस ही भेट घडून आणतो। ज्या वेळेस देवा शरीरामध्ये अमृत आहे, मानव शरीरामध्ये रक्त आहे, तर देव आणि मानवाने जेव्हा सोमरस पितील तेव्हा त्यांच्या शरीरात सोमरसाचा अंश आणि आपल्या मानवी शरीरात सोमरसाचा अंश येईल। तेव्हा आपल्याला त्या सोमरसाचा देवदेवतांची आपली भेट होईन, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। विद्वान यज्ञकर्त्याद्वारा हा तयार केला जात असून हा जो आहे विद्वान यज्ञ कर्त्याद्वारा विद्वान म्हणजे काय, हा जो विद्वान आहे तो विद्वान जो आहे म्हणजे ज्याला सर्वांगीण ज्ञान आहे। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे ज्याला ज्ञान आहे त्याला विद्वान म्हटलं जातं। आणि तो यज्ञ करता असतो। बाकीच्याला यज्ञ करण्याचा अधिकार आहे पण तो सौम्य आहे। यज्ञ करता विद्वान याचा अर्थ असा आहे, 12 वर्ष यज्ञ करणारा, नंतर 24 वर्ष यज्ञ करणारा, नंतर 36 वर्ष, 28 वर्ष जो यज्ञ करतो तो परमेश्वराचा परिपूर्ण भक्त होतो। बाकीचे कोणी होत नाही। कारण कसं आहे, 12 वर्षात 25%, 24 वर्षात 50%, 36 वर्षामध्ये 75% आणि 48 वर्षामध्ये मानव यज्ञ करता जो विद्वान आहे तो 100% परिपूर्ण होतो आणि मग त्याच्यापासून जगाचं कल्याण होतं। ज्याप्रमाणे युद्ध करता अश्वाची प्रशंसा केली जाते त्याप्रमाणे स्तुती करून त्याला शुद्ध केले जाते। आता या ठिकाणी याची अश्व म्हणजे घोडाच का घेतला, गाय का घेत नाही, का इतर प्राणी का घेतले नाहीत, तर अश्व हा प्रामाणिक आहे आणि त्याची जी बुद्धी आहे ती विश्वासू आहे। घोडा लढाईमध्ये मदत करतो आणि माणसाला परत घरी घेऊन येतो, स्वरूप घेऊन येतो। एखादा शत्रू आपला मालक हल्ला का नाही घोड्याला कळलं तर घोडा त्याला बाजूला घेऊन जातो, वाचवतो। तशा प्रकार हा जो सोमरस आहे हा मानवाला युद्धप्रसंगी निर्णया ठिकाणी तुम्हाला अचानक अशी बुद्धी देईन की आता तुम्ही जरा दूर व्हा, म्हणजे मग थोड्या वेळाने पण लढाई करा, मग त्यामुळे तुम्हाला जय मिळेल। म्हणजे अशा स्वयंप्रेरित बुद्धी देणारा हा सोमरस आहे। मग या सोमरस आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हृदय
बंडल ऑफ ब्रँच अवस्था या विषयावर आपण आता बोलतो आहे. तर हृदय बंडल ऑफ ब्रँच या नावाचं शरीरामध्ये फोटो दाखवल्याप्रमाणे जाळी असते. ही जाळी म्हणजे हृदयावरून निघून हृदयाच्या दोन्ही बाजूनी दोन्ही कडेने ती पांढऱ्या रंगामध्ये असते. तर हृदयामध्ये रुपेरी रंगाचा पांढरा असा धातू आहे. आणि तो धातू जेव्हा आपल्या हृदयामध्ये परिपूर्ण असेल तेव्हा आपल्या हृदयाचं कवच पूर्ण बनतं. आपल्याला धोका पोचत नाही. आपल्या हृदयाचे कार्डियग्राम 100% शुद्ध येतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही दिसणार नाहीत. वाकड्या तेकड्या रेषा पण दिसणार नाहीत. एकदम स्ट्रेट सरळ 6 ते 10 या आकड्यामध्ये ते दिसतात, तयार होतात. कारण आपल्या शरीरामध्ये रुपेरी रंगाचा पांढरा धातू प्रगटला पाहिजे आणि तो प्रगटल्यानंतर ही अवस्था प्रगट होते. जर रुपेरी रंगाचा पांढरा धातू आपल्या हृदयात प्रगटला नाही तर हृदयामध्ये दाखवले 1 नंबर आणि 2 नंबर दाखवले. 1 नंबर उजव्या बाजूला, 2 नंबर डाव्या बाजूला. तर उजव्या बाजूचा एक नंबर आहे तो डाव्या बाजूला जातो. डाव्या बाजूच्या जे काही तंतू आहे ते उजव्या बाजूला येतात आणि मग हृदयाची गुंतागुंत होते. ही गुंतागुंत झाल्यानंतर आपला कार्डियग्राम अजिबात व्यवस्थित निघत नाही. वाकडा तिकडा निघतो. कधी निगेटिव्ह, कधी काही पॉझिटिव्ह, काही उणे अशा चित्रविचित्र अवस्थेत तो निघतो. त्यामुळं आपल्याला त्रास होतो, सुख शांती मिळत नाही. आपल्या शरीरामध्ये सांगायचा मुद्दा म्हणजे हृदयाची जी अवस्था आहे बंडल ऑफ ब्रँच हा सुरक्षित असल्यानंतर आपला कुठल्या प्रकारचा आजार, रोग किंवा शारीरिक दोष तयार होत नाहीत. जर बंडल ऑफ ब्रँचमध्ये रेषा जर एकमेकात गुंतागुंत झाली तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोगराई होते. कार्डियग्राम व्यवस्थित निघत नाही, भीती वाटते, काही लकलक करतो. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शरीरामध्ये जेव्हा रुपेरी रंगाचा धातू प्रगटतो आणि तो प्रगटल्यानंतर आपल्या हृदयावर कवच तयार होतं आणि त्या कवचामध्ये आतमध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. कुठली बाहेरची अदृश्य विद्या शरीरात येत नाही, अदृश्य कोणी येत नाही आणि मग आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. हृदयातले ठोक्याच्या स्पंदन क्रिया हृदय मेंदूमध्ये पोहोचतात. 36,000 केंद्र काम करू लागतात. तर अशा दृष्टीने ही गुंतागुंत आपण सोडवली पाहिजे आणि ही गुंतागुंत सुटत नाही. त्यामुळं तुम्हाला आजार कधीच बरा होणार नाही. माझ्यासमोर अनेक लोकांना हे आजार झाले, कोणालाही ते दुरुस्त करता आले नाहीत. ज्या लोकांनी आपला सोमरस पेले, नारळाचं पाणी, फळांचा रस, ऊसाचा रस पेले, त्या लोकांचं बंडल ऑफ ब्रँच झालेल्या हृदयाच्या गुंतागुंतीतून ते वाचले आणि व्यवस्थित झालेले आहेत. परंतु ज्यांनी हे ऐकलं नाही आणि आपल्या मनाचा कारभार ठेवला त्यांचं पुढं काय झालं सांगता येत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे. तर बंडल ऑफ ब्रँच तर याच्याकरता आपल्या शरीरामध्ये जो कवच तयार करायचे त्याच्याकरता आपल्या शरीरामध्ये हा धातू मिळत, हा दुर्मिळ धातू आहे. हा धातू आपल्याला शाकाहारी भाज्यातून, शाकाहारी पदार्थातून मिळतो. आलूबुखार या नावाचं फळ आहे. याचे 40 प्रकारपेक्षा जास्त प्रकार आहेत. प्रजाती 40 प्रकार. सफरचंद याच्या पण अनेक जाती आहेत. जाती जरी अनेक असल्या तर या प्रत्येक सफरचंदमध्ये रुपेरी रंगाचा पांढरा धातू आहे. स्फटिकने विलक्षण धातू म्हणजे सोनं, चांदी, रूप, पितळ हे धातू आहेत. तशा प्रकारचा हा भरभक्कम धातू आपल्या हृदयामध्ये आहे आणि तो तयार झाल्यानंतर आपल्याला कुठली भीती राहत नाही. म्हणून आपण दररोज आणि याचं शास्त्र असे आलूबुखार 40 प्रजातीपेक्षा जास्त आहेत. सफरचंदच्या अनेक जाती आहेत. याच्यामधून आपल्याला मिळतो काय मिळतो? रुपेरी पांढऱ्या रंगाचा धातू. मग हा धातू आपण ही फळं खाल्ल्यानंतर 100 वर्षाचे आयुष्यापेक्षा ज्या जी झाडं आहेत त्यांना जी फळं येतात त्याच्यातून आपला जो हा रुपेरी पांढरा धातू आहे तो 120 दिवस किंवा 120 वर्षसुद्धा आपल्या शरीरामध्ये कार्य करू शकतो.
म्हणजे सांगा, आणि जर समजा तुम्ही समजा भाजीपाला खाल्ला, ज्वारी, भाजी, गहू, तांदूळ, तर याच्या जे धातू आहेत किंवा जे आहेत कोबो, फ्लॉवर, बीट हे असे धातू आहेत. याच्यामधून जर हा पांढरा रुपया रंगाचा पांढरा धातू तयार झाला, तर याचं आयुष्य याचा फक्त 6 तास ते 12 तास प्रभाव आपल्या शरीरात राहतो. आणि 12 तास परत प्रभाव झाला की आपल्या पुन्हा 15-20 मिनिटं लगेच काही लक 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 काय थरथरा वगैरे भीती वाटायला लागते आणि आपण घाबरतो. म्हणजे मग आपल्या घाबरेपणा काय होतो, तर आपल्या शरीरामध्ये रुपेरी पांढऱ्या रंगाचा धातू नाही हृदयाला, म्हणून आपल्या घाबरेपणा होतो, भीती वाटते. आणि ती भीती जाण्याकरता आपण डॉक्टरी औषध पाणी करतो. कालांतराने पुन्हा तो रोग उद्भवतो, कारण त्याला जोपर्यंत तो धातू शरीरात तयार होत नाही तोपर्यंत हृदयाचा आजार बरा होत नाही. पण तो धातू बरा प्रगट होण्याकरता आपल्याला आलूबुखार, सफरचंद ही 2च फळे आहेत जास्त वयाची, ती खाणे आवश्यक आहे. ती खाल्ल्यानंतर आपला जो हे आहे रुपेरी रंगाचा धातू आहे, तो धातू 120 दिवस कार्य करतो. आणि तसाच तो कायम आला तर 120 वर्ष आपल्या आयुष्याला हृदयाला धोका होऊन देत नाही. हार्ट अटॅक नाही, ब्लड प्रेशर नाही, कुठलं काही होऊन देत नाही. सगळ्या गोष्टी ओके चालतात. आणि जर समजा आपल्या शरीरामध्ये हा धातू नसेल, तर आपलं जे बंडळा ब्रँच आहे, जे मज्जतंतू आहेत किंवा जे तंतू शरीरात आहेत, ते उजव्या बाजूस तंतू डावीकडे जातात, डावीचे तंतू उजवीकडे येताना मध्ये एक गुंता होते. असा गुंता होतो जटा येते डोक्याला आपल्या केसांच्या, तशा प्रकारे गुंता होतो. आणि हा गुंता कोणालाही सोडवता येत नाही. मग ह्या सोडवण्याकरता तुम्हाला गायत्री मंत्र आणि षडजा स्वर असं मंत्र म्हणावं लागेल. हा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता या स्वरामध्ये, तेव्हा तुमच्या ह्या बंडळा ब्रँच नावाचा जो आजार आहे तो हळूहळू सुटून जाऊन पूर्वपथावर येतो. आपण वाटतं ते व्यवस्थित काम करायला लागतं आणि हा धातू आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित होतो. आणि हा धातू मिळवण्याकरता तुम्हाला दररोज अर्धा होण्यास सफरचंद खाणे आवश्यक आहे. कांदा, बटाटा किंवा फ्लावर, कोबी असे जे आहेत, ज्वारी, भाजी, असे ज्यातून जर समजा तुम्हाला पांढरा धातू मिळत असेल, तर ह्या सगळ्या पिकांचं आयुष्य आहे 3 महिने, 6 महिने ते 6 महिने 6 महिन्याचं, म्हणजे 12 तास ते 10 तास, 3 तास ते 12-15 तास आपल्या शरीरातला हा पांढरा धातू कार्य करतो. नंतर तो बंद पडतो. पुन्हा काळी थरथर भीती वाटते, पुन्हा काळिगामध्ये दोष निर्माण होतो आणि तो दोष झाल्यानंतर आपलं भयानक विचित्र अवस्था निर्माण होते. तर ही अवस्था तयार होऊ नये म्हणून आपल्याला गायत्री मंत्र जपला पाहिजे. मग हा धातू आपल्या शरीरामध्ये किती टक्के आला, त्याला पुरावा काय, याचा एक जण विचारलं. त्याला पुरावा आहे ना, कारण हा रुपेरी रंगाचा पांढरा धातू आहे, व्होल्टेज नंबर 4. हा व्होल्टेज नंबर 4 जो हृदयामध्ये आहे, तो जर 6 mm तो 10 mm आला, तर तुमच्या शरीरामध्ये 60% ते 100% हा धातू म्हणजे रुपेरी रंगाचा पांढरा धातू हृदयाचं कवच निर्माण करतो, संरक्षण करणार आहे. हा धातू जर तुमचा 4 नंबर MM 3 आला तर 30%, 5 आला तर 5% आणि 10 तर 100% कार्य करतो शरीरामध्ये. आपण मोजून बघतो. आधी कोणी जर 4 नंबर आला तर काय धरसोड होते. आता 4 मिनिटं हा बरं वाटलं, बरं काय काळजी नाही, पुन्हा 3 तासांनी पुन्हा गडबड सुरू होते. कारण 12 तास हा धातू आपल्या शरीरात जर टिकत असेल तर 3 तास 6 तास बरं वाटणार, पुन्हा 6 तास त्रास होणार. तुम्ही भाजी भाकर खाल्ली, समजा कोथिंबीर खाल्ली, त्यातून जर काय 3 महिन्याचं धातू 6 महिन्याचं 3-3, 6-6 महिन्याचं जर पीक असेल आणि ते खाल्लं समजा, तर तुम्हाला काय 2 तास 1 तास 2 तास बरं वाटणार, पुन्हा 2 तासांनी काय लकल्या करणार, पुन्हा 2 तास बरं वाटणार, पुन्हा 2 तास काय. आणि मग आपण भानावती आली, करून आली, जादूवाला टोन आला, उतरा पात्रा करून आपण आयुष्य संपवतो, तरी आपला आजार बरा होत नाही. याच्याकरता या अंधश्रद्धा सोडून द्या आणि काळिगांतापासून आपलं जीवन सुरक्षित ठेवा. हे आपल्याला कार्य करायचं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपलं जीवन सुरक्षित. बंडळा ब्रँच हा जगाला सर्वात मोठा आजार आहे.
बंडल ऑफ ब्रँड जवळजवळ शेकडा 90% लोकांच्या शरीरात आहे, 90%. याच्याकरता तुम्हाला दर वर्षी आपला ह्याचा कार्डिओग्राम डॉक्टरकडून तपासून घेणे आवश्यक आहे. नंतर सोमरस पिणे आवश्यक आहे. नाहीतर मग आपल्या आध्यात्मिक हॉस्पिटल, विश्वधर्मलाभ बोर्ड, महाविद्यापीठ, विश्वक्रांती, नवे ज्ञान, शिरूर, पाषाणवाडी, अमृत मंथने, स्वरकळकी, दत्त मंदिर ते भेटावं लागेल. म्हणजे तुम्हाला याच्यावरची उपचार पद्धती आपण परिपूर्ण करू शकतो, म्हणजे आध्यात्मिक पद्धतीने. कारण का तर तुमचे जे कार्डिओग्राम निघतात ना, याचं मूळ म्हणजे ऋषी म्हणजे मूळ का म्हणजे छंद आणि स्वर असे. आधी छंद आणि स्वर तयार होतो, मग तुमचा कार्डिओग्रामचा ना कशा तयार होतो. छंद आणि स्वरच जर तयार झाले तर कार्डिओग्राम अजिबात तयार होत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर बोलायला फार वेळ नाही, थोडक्यात सांगतो. म्हणजे म्हणून तुम्हाला तपासून पाहता येईल. आता याच्यावर दुसरा मुद्दा, शाकाहारी माणसाची गोड झाली. आता हे मांसाहार करणारी माणसं आहेत, मांसाहारामध्ये कुठल्याही रुपेरी रंगाचा पांढरा धातू अजिबात नाही. हे मांसाहार करणारी माणसं आहेत, त्याची काळजी मोठी होतात, पण ते कायम लक धडधड करताना भीती वाटते. कार्डिओग्राम काढत व्यवस्थित कधी निघत नाही. कारण त्या शरीरामध्ये जे बॅलन्स ठेवण्याचं किंवा कवच जे पाहिजे हृदयाला, ते कवच मांसामुळं तयार होत नाही. आणि त्याच्यामध्ये रुपेरी रंगाचा जो धातू आहे पांढरा, तो धातू त्या शरीरामध्ये येत नाही मांसाहार करणाऱ्यांच्यात. यामुळे संपूर्ण जगाला हा मोठा धोका आहे. म्हणून जगाला चांगलं घरदार सुखी राहावं, वाचावं, याच्याकरता तुम्ही सतत सोमरस पिणे, सफरचंद, आलूबुखारचा रस पिणे आवश्यक आहे. आणि आपल्या शरीरामध्ये धातू किती टक्के आला हे दरवर्षी तपासून पाहणे आवश्यक आहे. व्होल्टेज नंबर 4 हा जर समजा 8 आला तर 80% आपल्या शरीरात रुपेरी धातू आहे, कवच शरीरात तयार झालेला आहे. आणि तो जर समजा धातू तुमचा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काय वेळेला काळी तुमचं स्थिर होणार, काय वेळेला लखलख करणार, काय वेळेला स्थिर होणार, काय वेळेला लखलख करणार. आणि तो जर 4 नंबर निगेटिव्ह आला तर काळी सतत लखलख करून भीती वाटणार, वाईट स्वप्न पडणार, मनाला समाधान शांती मिळणार नाही. म्हणून मांसाहार करणारी जी माणसं आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायचं. कारण म्हणजे आपले कार्डिओग्राम दर वर्षांनी एकदा तपासून घेणे आवश्यक आहे. कारण काय की तुमच्या शरीरामध्ये रुपेरी पांढरा धातू किती टक्के आहे हे तपासून पहा. जर 4 नंबरचा व्होल्टेजमध्ये जर तुमचा धातू व्यवस्थित असेल तर धोका नाही, पण तो जर निगेटिव्ह होत असेल तर तुम्हाला अनेक संकटांना, अनेक रोगांना सामोरं जावं लागत आहे. म्हणून हा बंडल ऑफ ब्रँच नावाचा जो सुरक्षितपणा आपल्या हृदयाला आहे तो रुपेरी पांढऱ्या रंगाच्या धातूने आहे. आणि हा धातू जेव्हा आपल्या शरीरात नसेल तेव्हा आपल्याला 100% सतत धोका आहे, सुखशांती मिळणार नाही. आणि चरबी वाढणारी माणसं, नंतर उंची जाड वाढणारी माणसं, नंतर हृदयामध्ये मांसाहार करणारी माणसं, अशी अनेक प्रकारचे समाज आहे. त्याला हा जवळजवळ 90% समाजाला धोका आहे. आणि या धोक्याचा विचार करून हे भविष्यकाळ जे आहेत, हे जग बुडणार, आता राहणार नाही, ही काळजी करायचं कारण नाही, जग बुडणार नाही सांगणारे बुडतील, लक्षात ठेवा. किती देव मोठा असला तरी मला त्याची काळजी नाही. तुमच्या हृदयामध्ये रुपेरी पांढऱ्या रंगाचा धातू हा प्रगट झाल्यानंतर कुठलाही तुम्हाला भविष्याचा त्रास होणार नाही. जग बुडणार नाही. कलियुग संपणार, कलियुगाचा आपला सत्ययुग आपल्या हृदयात प्रगट व्हायचा असेल तर रुपेरी पांढरा धातू शरीरात आला की आपल्या सत्ययुग आलं, कृतीर्थाचा वापर आलंच, आपल्या कलियुगाचा काही त्रास नाही. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये हा धातू येणार नाही तेव्हा आपल्या शरीरामध्ये कलियुगाचा प्रवेश होऊन आपल्या हाताने नाश होतो. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळात प्रपातू परमात्मा धर्मवन कृत अवतार हा. याचा अर्थ असा आहे की कल्की जो अवतार आहे, भगवान कल्की दत्त,
यांनी सर्वात मोठ्यात मोठा अवतार धारण करून सर्व समाजाच्या शरीरामध्ये जो कलिरूपाचा मळ साचला आहे तो धुवून काढायचा आहे. आणि तो धुवून काढण्याकरता एकच रामबाण औषध आहे, सोमरस पिणे. आलूबुखार आणि सफरचंदावर जोर देणे यांचं असं मग सोमरस पिल्यानंतर तो तुमच्या शरीराला कली 5 ते 10 मिनिटात शरीराच्या बाहेर निघून जातो. कलियुग म्हणायचं काय कारण आहे? आता काय लोक म्हणतात कलियुगामध्ये बहीण भावांची लग्न होतील, आपल्या का आई बापा पोरांचं आईचं लग्न होईल, सगळं असं जर काही होणार नाही. लक्षात ठेवा, कालच्या प्रवचनात तुम्ही ऐकले, आपण पूर्ण अवतार आहोत. तर ऐकायचा मुद्दा असा आहे की कलियुगामध्ये बहीण भावांची लग्न होणार नाहीत. याचं कारण वेदामध्ये सांगितलेलं आहे. यमी म्हणजे यमदेवाची बहीण, ती म्हणली आपण लग्न करू बहीण भाऊ. यमाने सांगितले जमणार नाही, तो सोमरस पे. मग त्या यमीला सोमरस प्यायला दिला बहिणीला, आणि मग तिला नात्याची जागृत झाली की आपल्या शरीरात मित्राप्रमाणे आपला भाऊ म्हणजे भाऊच आहे, त्यामुळं आपण पती पत्नी होऊ शकत नाही. अशा दृष्ट्या सोमरस समाजनीती शिकवणार आहे. समाजामध्ये बहीण भावाचे लग्न लावून देणार नाही, पोराचं आणि आईचं लग्न लावून देणार नाही. हे कलियुगाची भीती बाळगायचे कारण नाही. हे जे कीर्तनकार भजनी करणारे किंवा पुराण सांगणारे लोक आहेत त्यांना याचा उपचार माहीत नाही. हा उपचार जो आहे हृदयामध्ये परमात्मा राहतो. वासुदेवे भगवती सत्वमूर्त हे स्थिते. आपलं हृदय सत्वगुण का येणार? हा धातू जो आहे रुपेरी पांढरा तो आपल्या शरीरामध्ये भरपूर झाला की आपलं शरीर शुद्ध होणार आणि मग परमात्मा वासुदेव आपल्या शरीरात येऊन राहणार. कसं राहणार? आता बघा शेंगदाण शेंग भुईमुग आहे. ही भुईमुगाची पहिली शेंग टरपल तयार होतो छंद आणि स्वराने. उभं धागे छंदाचे, आडवे धागे स्वराचे. टरपल तयार झालं की त्याच्यामध्ये मगज येतो आणि मगज आला का त्या ठिकाणी शेंगदाणा तयार होतो म्हणजे ऋषी बनतो, शरीर बनलं. आणि त्या शरीरामध्ये बारीक कोप येतो म्हणजे परमात्मा देवता आली. तशा प्रकारचं आपल्या शरीरामध्ये सोमरसापासून पांढरा धातू जरा तयार झाला, रुपेरी पांढरा धातू प्रगट झाला, त्याचं कवच बनलं की आपल्या शरीरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य झालेलं आहे. आणि हे झालं की आपण शोधून पाहू शकतो. 4 नंबरचा व्होल्टर पाहायचा, किती टक्के? 6% म्हणजे परमात्मा आपल्या शरीरामध्ये 60% होऊन राहिलेला आहे. आपल्याला किती आलं? 10 आलं म्हणजे परमात्मा आपल्या शरीरामध्ये 100% होऊन वास्तव्य करून आहे. आणि समजा खाली आला किती 3 एम वाला तर 30% परमात्माकडे आहे. आणि जर समजा तो आधी कोणी आला तर आपल्या परमात्मा कधी होतो निघून जातो, कधी होतो निघून जातो. दृश्य अदृश्य 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 अशी सारखी चकमक आपल्या हृदयात चालू राहते. आणि जर निगेटिव्ह आला तर आपल्या शरीरात 4 नंबर निगेटिव्ह आला तर परमात्मा आपल्या शरीरात राहिलेला नाही. आपल्या शरीरामध्ये भूताटके किंवा इतर प्रकारचे वास्तव होत आहे. तेव्हा सावध राहणे. दर 6 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी कार्डियम काढा. खर्च 100-150 रुपये येतो, फार येत नाही. तज्ज्ञ डॉक्टर दाखवा, तुम्ही समजून घ्या. नाही समजलं तर आपल्या शिरूरचं आध्यात्मिक हॉस्पिटल, विश्वधर्म लाभ बोर्ड महाविद्यापीठ, विश्वक्रांती नवे ज्ञान इथं येऊन हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यापासून फरक सुख शांती प्राप्त होईन. अंधश्रद्धा बनू नका. तुमचं आयुष्य वाढवण्याकरता त्याचा उपयोग होतो. याचं जर समजा तुमचा जर शरीरामध्ये हा पांढरा रुपये धातू जर समजा 10 MM आला तर तुम्ही 100-125 वर्ष जगू शकता. हा धातू समजा 30 MM आला तर 30-40 वर्ष तुमचं आयुष्य. जर समजा हा धातू जर तुमच्या शरीरात प्रगट झाला नाही तर तुमचं आयुष्य कधी संपन हे सांगता येत नाही आणि त्याचा नियम नाही. शाकाहारी माणसं आणि मांसाहारी माणसं 2 गट आहेत. या 2 गटापैकी मांसाहारी माणसाच्या शरीरामध्ये मांसामधून रुपेरी रंगाचा पांढरा धातू हृदयाचं संरक्षण करणारा निर्माण होत नाही. आणि शाकाहारी माणसं जे आहेत आलूबुखार नंतर सफरचंद ऊसाचा रस फळाचा रस आणि नारळाचं पाणी पित असतील तर त्यांच्या शरीरामध्ये ह्या पांढऱ्या धातूला सपोर्ट मिळतो. त्यामुळे हा जो साधक आहे
आयुष्य 100 वर्ष निर्विघ्न पार, कुठलं दुखणं आजार भान होतात. मग बुद्धिमत्ता किती असेल याला. जर समजा हा धातू तुमचा 4 नंबर आहे व्होल्टेज, तो जर 10 एम एम तर तुमची बुद्धी 100%, 6 एम एल तर 60%, 3 एम एल तर 30% बुद्धी. आणि हा धातू जर समजा तुमच्या शरीरात अजिबात नाही तर निर्बुद्ध, बुद्धीच नाही, काय मनाने तसा बघतो. कुठला अभ्यास न करता तो ठोकटाळ करून ठोकतो. असे त्याचे विचार चालतात. मनमाने कारभार करणारी माणसं आहेत. त्यांच्या शरीरामध्ये रुपे रंगाचा पांढरा धातू नाही. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक या सगळ्यांची प्रगती करून घेण्याकरता आपल्या हृदयामध्ये काय आलं पाहिजे, रुपे रंगाचा पांढरा धातू. मग याचा सत्य पुरावा जगात का आहे का हो? तुम्ही सांगताय एखादा पुरावा? हा आहे ना 100%. भगवान श्रीकृष्णाचं हृदय जगन्नाथपुरीच्या मूर्तीमध्ये आहे. ते आवाज येतं टक 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 टक, त्याच्यातून स्पंदन क्रिया बाहेर होतात. का होतात? तर भगवान कृष्ण दही लोणी, फळांचा रस, सफरचंदचा रस, नंतर सोमरस, फळांचा रस, नारळाचं पाणी पित होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावरती, हृदयावरती हा धातू इतका पक्का झालेला आहे. अनंत कोटी वर्ष भगवान श्रीकृष्णाचं हृदय अमर आहे. त्यातले ठोके कधीच बंद पडणार नाहीत. कारण यांच्या शरीरामध्ये तो धातू जवळजवळ 1000 पटीने जास्त आहे. आपण तर 100% म्हणतो, तो 1000 पटीने जास्त आहे. कारण त्याने आयुष्यभर दही लोणी तूप खाल्लेलं आहे. नंतर त्यांनी फळांचा रस प्यायला आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये हा धातू परिपूर्ण विकसित झाला. भगवान कृष्ण हृदय हे पूर्ण झालं आणि भगवान कृष्ण हृदयामध्ये वासुदेव हृदय स्थिते स्वतःची स्वतः परमात्मा ज्योत प्रगटली. सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपामध्ये भगवान कृष्ण आविष्ट आहे. आता भगवान कृष्ण हृदय कुठे आहे? जगन्नाथपुरीला. तिथं त्या हृदयातून आता आवाज येतो. काय येतो? हृदय जिवंत कसं राहिलं, त्याला शाश्वती कशी मिळाली, याच्यामध्ये भगवान परमात्मा कसा राहतो? याचं कारण असे, हृदय हे रुपेरी रंगाचा पांढरा धातू संपूर्ण हृदयावर पसरलेला आतमध्ये हा 1000% पूर्ण आहे. आणि मग ते सात्विक हृदयामध्ये वासुदेव भगवत हृदय स्थिते, त्या भगवंताच्या हृदयामध्ये जी परमात्मा ज्योत प्रकट झालेली आहे, तिचा तो आता आपला आवाज येतो, तिचा ते भाग होतो. तशा प्रकारे जर तुम्ही समजा आता तुम्ही हे समजा करू लागले, खाऊ लागले फळ दूध, तर सोमरस पिऊ लागले, तर तुमचं सुद्धा आयुष्यात शरीर जरी संपलं तरी तुमची जी आंतरिक ज्योत आहे ती जगाचं कल्याण करण्याकरता कायम राहील. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज, जीवन समाधी यांच्या शरीरामध्ये काय आहे सध्या? हा रुपेरी रंगाचा पांढरा धातू हृदयावरून शरीरात पसरलेला आहे. त्यामुळे यांचं हृदय संजीवनी बनलेलं आहे. आत्मवासव सत्मृत ज्योत प्रगट झालेली आहे. त्या ज्योतीमध्ये परमात्मा आहे आणि तो परमात्मा ज्ञानेश्वरांच्या महाहृदयामध्ये आळंदीमध्ये जिवंत असून 24 तास धर्माचं काम करतो आहे. याचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर अशी अवस्था करायची असेल तर तुम्ही फळं खा. किती वर्ष खायची? ते रोज एक फळ खायचे, आज खायची गरज नाही. अन्न जेवण करून तो एक फळ खाऊन पण प्राप्ती होऊ शकते. प्रवचन संपत आलेलं आहे. हरिओम तत्सत. ओम श्री रामलिंग महाराज की जय. घोर नदी गंगा मैया की जय. अमृत मंथन कलिकत्ता महाराज की जय. महापंचसागरेश्वरी माता की जय. शनीश्वर महाराज की जय. यज्ञ नारायण की जय. सर्व देवदेवकांची जय. साधू संतांची की जय. सर्व जीवांचे कल्याण, सर्व जगाचं कल्याण असो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण हे 1 ते 12 पर्यंत व्हॉट्सअपवर पाठवले. 13 प्रवचन आहे आणि हे त्याच्यात टाकून दिलेलं आहे. हे तुम्ही अवश्य वाचा, अभ्यास करा, रेकॉर्डिंग करून घ्या, तुम्हाला फायदा मिळणार आहे. आपले 3 चॅनल महत्त्वाचे: विश्व धर्म लाभ बोर्डो महाविद्यापीठ, फेसबुक आणि यूट्यूबवर विश्व क्रांती, नवे ज्ञान हे सांगितलेलं चालूच आहे. हे सगळं जे आहे
हे तुम्हाला फायदेशीर आहे आणि जगात जे तुम्हाला माहीत नाही ते ज्ञान या इथं सोमरसातून प्रगट होत आहे. त्याचा विषय चालू आहे. उद्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अवश्य ऐका. हरिओम दत्त.